आणि फक्त बहीण करते. बरं मी एक सांगू, खरंच ज्याला बहीण नाही ना त्याला बहिणीचं दुःख विचारावं, खरंच ज्याला अंतःकरणातून भाऊ नाही त्याला भावाचं दुःख विचारावं. विनाकारण नाही. 4 बहिणी असू द्या, 5 बहिणी असू द्या, भावाला कधी जड राहत नाही. पण त्या ठिकाणी बघा एकच भाऊ नसू द्या, त्या माय माऊलीला प्रत्येक सणाला आठवण येते, बाबा माझा जर भाऊ असला तर या ठिकाणी आला असता आणि त्याला ओवाळलं असतं, मी त्याला राखी बांधली असती, मी त्याला करजोडा बांधला असता म्हणून उपदेश करत असते. मा एवढा पवित्र बंध जर कुणाचा असेल तर बहीण आणि भावाचा आहे. म्हणून माझे हात जोडून तुम्हाला विनंती, पैशासाठी लाचार कधी होऊ नका. सांगतो तुम्हाला, भावाकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. भावानं साडी घ्यावी, चोळी घ्यावी ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. आपण गेल्याच्या नंतर शेवटची साडी घेऊन येईल एवढीच अपेक्षा ठेवा. आणि 1,00,000-2 लाखासाठी कधी भावाच्या प्रॉपर्टी टाकू नका, गरज नाही. तर एक सांगू तुम्हाला, बघा भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस भगवंत श्रीकृष्णाचा हात कापला त्यावेळेस बघा सुंदर असं उदाहरण सांगतो तुम्हाला. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधाया चिंदिल कर देई, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, भर जरी ग पितांबर कैसी देऊ फाडून, द्रौपदीने शालू फाडला, बोट श्री हरीचे बांधले ग बाई, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद होऊन, पाठची बहीण झाली वैरीण.